सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर आपण दर मंगळवारी भेटतो, पण आज गुढीपाडव्यानिमित्त हा विशेष भाग आणि असंच एक विशेष कारणही आहे, कारण गेल्या वर्षी गुढीपाडव्यालाच इनक्रेडिबल मराठीची सुरुवात आम्ही केली होती, त्यामुळे हा आजचा दिवस वर्षपूर्तीचा आहे। एक वर्ष इनक्रेडिबल मराठीचा हा प्रवास इतका सुंदर झालेला आहे आणि आपलं एक छान कुटुंब तयार झालेलं आहे, म्हणून असं वाटलं की हे आनंदाचं निमित्त आजच्या छान दिवशी साजरं करावं आणि त्यासाठी आपल्या बरोबर आणखीही कोणीतरी भेटीला आलेलं आहे। कोण आहे ती आमच्या मैत्रिणी पाहूया। आणि ती खास भेट आहे, त्यातली एक भेट माझ्या बरोबर इथे बसलेली आहे। अर्चना गोरे एक अतिशय सुंदर सुमधुर अशी गायिका म्हणून तिची ओळख आहेच आपल्या सगळ्यांना, पण आर्च एंटरप्राइजेस याच्या वतीने ती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं संयोजन करत असते आणि एवढंच नाही तर आजकाल तिने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि खरं तर खूप सुंदर प्रतिसादही त्याला मिळतोय। ती गोष्ट म्हणजे ती व्हिज्युअलायझर आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर ते व्हिडिओज बनवतात, त्यांची अख्खी एक टीम आहे, एक संच आहे, पण ते सुद्धा व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळू शकतात, त्याविषयी आपण बोलणारच आहोत। पण आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या नाटकाचा अतिशय महत्त्वाचा भाग असणारी आणि आता इनक्रेडिबल मराठीचाही भाग झालेली अशी अर्चना गोरे आपल्याबरोबर आहे आणि आपल्यासोबत आहे प्राजक्ता रानडे, आम्हा सगळ्यांचीच खूप छान मैत्रीण, सुप्रसिद्ध गायिका म्हणून तर तिला आपण ओळखतोच, पण मला आणखीन विशेष सांगायला आवडेल की सुरमई अकॅडमी ऑफ म्युझिकच्या माध्यमातून अनेक उत्तम विद्यार्थी ती घडवते आहे आणि तिला स्वतःला सुद्धा फार काय म्हणूया खूप भाग्यवान आहे ती की खूप चांगल्या गुरूंकडे शिकण्याची संधी तिला मिळालेली आहे। आणि कुठेतरी ही जी एक परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा, जी संगीत विश्वामध्ये तर फार महत्त्वाची आहे आणि अजून टिकून राहिलेली आहे, तर तो परंपरेचा धागा ती पुढे नेते आहे। मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या नाटकाविषयी आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलोच आहोत, पण आज या ज्या आमच्या दोघी मैत्रिणी आहेत त्यांच्याविषयी आणि मधुरव बोरुते ब्लॉग विषयी तुम्हाला एक गंमत सांगते। आमचं हे नाटक हे मराठी भाषेवरचं आहे आणि मराठी साहित्यावरचं आहे। मराठी भाषेच्या जन्माची आणि मराठी भाषेच्या 2000 वर्षांची गोष्ट आम्ही करमणुकीच्या माध्यमातून सांगतो। या दोघी आमच्या मैत्रिणी मधुरव बोरुते ब्लॉगच्या खरं तर भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही, अविभाज्य भाग आहेत। या आमच्या नाटकाचं जे शीर्षक गीत आहे मधुरव घुमू दे मधुरव फुलू दे, तर या गाण्याचं संगीत दिग्दर्शन हे ऋषिकेश रानडे याने केलेलं आहे आणि हे गाणं ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे या दोघांनी गायलेलं आहे। त्यामुळे समीरा म्हणाली तसा एक अविभाज्य घटक या नाटकाचा हे दोघंही आहेत। आज मी प्राजक्ताला विनंती करेन की त्याच्या 2 ओळी सगळ्यांना गुणगुणून दाखवायला हरकत नाही, नाही का? नक्की नक्की आवडेल मधुरा। ज्या चेतना ज्या भावना ज्या नेणीवा शब्दात मांडताना स्वप्नाक्षरांची रांगोळी उमटू दे मधुरव फुलू दे मधुरव घुमू दे मधुरव फुलू दे। थँक्यू। आता गाणं ऐकत असताना एकदम प्रयोग सुरू असल्याचा भास झाला मला। म्हणजे आम्ही अनेकदा काय करतो माहितीये, प्रयोगाच्या आधी मध्यंतरामध्ये आणि प्रयोगानंतर हे गाणं चालू ठेवतो आणि त्यामुळे आम्हाला पण एक त्या पूर्ण एक माहोल म्हणतात ना तसा तो तयार होतो। आणि या गाण्याची आणखीन एक खास गोष्ट सांगते तुम्हाला, या गाण्याच्या गीतकार आपल्या बरोबर आहेत। हे गाणं मधुराने लिहिलेलं आहे आणि फार सुंदर लिहिलंय। कधी कधी कशी गंमत असते, हा कार्यक्रम लिहिला समीराने आणि ह्याचं शीर्षक गीत काहीतरी करूया असं आम्ही म्हणत होतो आणि त्यावेळेला खरं सांगायचं तर काही चांगल्या कवींकडनं आम्ही लिहून घेतलं आणि ते फारच चांगलं होतं असं म्हणायला हरकत नाही। कदाचित थोडंसं अजून साधं सोपं आणि आपल्या सगळ्यांना कळेल असं काहीतरी हवं होतं आणि इतका तो विषय माझ्या डोक्यात असल्यामुळे ते आलं माझ्याकडनं। ह्याचा अर्थ मी गीतकार नाही, हे गाणं फक्त मी लिहिलेलं आहे आणि मग याला योग्य नाही कोणी द्यायचा, तर ऋषिकेश आमचा मित्र, त्याचा आवाज आपण सगळेच ऐकत असतो, पण तो उत्तम संगीत दिग्दर्शकही आहे आणि त्यामुळे त्याने फार सुंदर संगीत ह्याला दिलंय आणि प्राजक्ता आणि त्याने छान म्हटलेलं आहे। ह्या गाण्या
संदर्भात अजून एक सांगायचं म्हणजे की हे गाणं नाटकात नाहीये, पण हे नाटकाचं शीर्षक गीत आहे. तुम्ही ज्यावेळेला नाटक बघाल तेव्हाच तुम्हाला ते कळेल. यात मधुरा मला मध्येच एक नक्की बोलावंसं वाटेल की इतकी सुंदर टीम ही अशी जमून आली, एखादं प्रोजेक्ट जमून येतं जसं मधुरव आहे. आणि ऋषिकेशला मला तू ऋषिकेशला संगीत द्यायची संधी दिलीस आणि ती फार महत्त्वाची आहे, कारण की मराठीमध्ये चांगलं उत्तम काम करता यावं याच्यासाठी चांगल्या संधी पण उपलब्ध असायला लागतात आणि ती त्याला दिल्याबद्दल आणि आम्ही गायल्याबद्दल मला अगदी मनापासून आभार मानायचे. आणि ते गाणं लोकांपर्यंत जास्तीत जास्त या निमित्ताने प्रयोगातनं पोचतंय आणि लोकांच्या ओठावर अजून खेळावं एवढीच इच्छा आहे. हो, खरंच. आणि आता प्राजक्ता आणि मधुरव बोरुते ब्लॉग ह्याचं नातं तुम्हाला कळलंय, पण आता अर्चनाचं आणि बोरुते ब्लॉगचं नातं समीरा तू सांग. अर्चनाविषयी सांगायचं तर अर्चनाने एक गाणं गाऊन ठेवलेलं होतं ज्याला मिलिंद करमरकरांचं संगीत आहे आणि शब्द आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे. तर मराठी भाषेची ही गोष्ट सांगत असताना अर्थातच हे गाणं जे खरं तर आधीच तयार आहे ते आपल्या या कलाकृतीचा भाग असावं असं आम्हाला अगदी पहिल्या टप्प्यापासून वाटत होतं. म्हणजे जेव्हा मधुरवची आखणी करायला सुरुवात केली तेव्हा ज्या गोष्टी मधुरवमध्ये असायला हव्यात याची आम्ही एक लिस्ट करत होतो, यादी करत होतो, तेव्हा त्यात खूप वरच्या यादीत ते होतं की हे गाणं आपल्याला हवं आहे. आमचं भाग्य की अर्चनाने ते गाणं आम्हाला या नाटकामध्ये असावं यासाठीची संमती दिली. आणि ते गाणं कुठलं आहे तर अर्चनालाच सांगूया की तिने गाऊनच दाखवावं. माझा मराठाची बोल कौतुके मराठाची बोल, माझा मराठाची बोल कौतुके मराठाची बोल, कौतुके परी अमृता तेहि पैजा जिंके, परी अमृता तेहि पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, माझा मराठाची बोल कौतुके मराठाची बोल, माझा मराठाची बोल कौतुके मराठाची बोल. वाह, क्या बात है. माझे पाय हलायला लागले. तुझे आणि मलाही इथे आभार मानायचे, कारण हे गाणं इतकं सुंदर, शब्द त्याची संगीत छान असणं आणि ते एका अतिशय दर्जेदार आणि समर्पक कार्यक्रमाचा भाग झाला याचा मला खूपच आनंद आहे. तेव्हा तुम्हा दोघींचे खूपच आभारी आहे. पण अर्चना मला या निमित्ताने खरं तर तुझं मैत्रीण म्हणून कौतुक करावं असं वाटतं, कारण हे गाणं ज्या अल्बमचा भाग आहे त्या अल्बम विषयीही आम्हाला तू थोडंसं सांग. पण जेव्हा मी त्या अल्बम मधली गाणी ऐकली मला इतकं विशेष वाटलं की हे खरं तर म्हणजे माझा मराठाची बोलू हे शब्द मराठी भाषेची ओळख आहेत आणि आपण प्रत्येक मराठी माणसाला या शब्दांमधून ऊर्जा मिळत असते की हो माझी मराठी भाषा किती संपन्न आहे, अमृताशी स्पर्धा करणारी अशी माझी भाषा आहे. पण आजवर मी तरी हे गाणं गीत रूपाने ऐकलं नव्हतं, तर ते तुला करावं असं वाटलं याचं मला मैत्रीण म्हणून खरंच खूप कौतुक. तेव्हाही मी गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाही वाटलं होतं आणि प्रत्येक वेळेस वाटतं. अल्बम विषयी थोडंसं सांग. हे जे गाणं आहे समीरा ते पाहता श्रीमुख हा माझा 2014 साली आम्ही एक सर्व संत रचनांचा एक अल्बम आम्ही रिलीज केला. त्याच्यामध्ये 9 संत रचना आहेत आणि 3 संगीतकार आहेत, मिलिंद करमरकर, मंदार आपटे आणि मयुरेश माडगावकर. या तिघांनी संगीत दिले आणि मग त्यांनी एक अशी बैठक घेऊन मग तू हा संत घे, मी हा संत घेतो असं करत एक छान अशी इन्फॉर्मल असं एक बैठक झाली आणि त्यांनी इतकी सुंदर गाणी माझ्यासाठी निवडली, माझा आवाज लक्षात घेऊन किंवा कशी ही प्रेझेंट करावी, कुठलं त्याच्यामध्ये संतांची कुठले अभंग असावेत यापासून एक छान इतकं सुंदर ही प्रोसेस होती आमच्यासाठी की हे निवडणं. आणि आम्हाला म्हणजे मला आणि विनीतला जे हे प्रोडक्शन केलं आम्ही त्याच्यामध्ये असं हवं होतं की शब्द उत्तम हवेत, संगीत उत्तम हवं आणि त्याच्यामध्ये कुठलाही असा टेक्नो साऊंड आम्हाला नको होता. त्यामुळे जिथे सतार आहे तिथे सतारच आहे, सरोद आहे तिथे सरोदच आहे. त्यामुळे ते सगळं इतकं आत्ताच्या भाषेमध्ये मुलांना कळेल अशा भाषेमध्ये नैसर्गिक म्हणजेच ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे तो इतका आनंद देतो आम्हाला आणि अगदी लहान
मुलापासनं ते अगदी ज्येष्ठांपर्यंत कोणीही ते शब्द उच्चारावेत. त्याच्यात रामदास स्वामींचा एक अभंग आहे, त्याच्यानंतर नामदेवांचा आहे, असं तुकारामांचा आहे, असे सर्व संतांचे खूप सुंदर अभंग त्याच्यामध्ये. खूप सुंदर. मला याच्यावरनं एक सुचलंय, प्रेक्षक हो तुम्ही पण सांगा की हा अल्बम तर तुम्ही ऐकाच, पण या निमित्ताने अशा संतांच्या रचना या गायिकांच्या गळ्यातून आणि चांगल्या संगीतकारांकडनं ऐकायचं असेल तर आपण असा एक पॉडकास्ट किंवा काय म्हणे असा एक एपिसोड करायचा का, एक भाग करायचा की जिथे हे गातायत, काही संगीतकार असतील किंवा काही वादक असतील जे वाजवत आहेत, आणि अशी एक छान मेहफिल आपण एक दिवस करायची का, प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि या निमित्ताने हेही सांगायला आवडेल की एखादी संत रचना ज्या वेळेला आपण गद्य रूपात म्हणत असतो, पण ज्या वेळेला ती पद्य रूपामध्ये येते आणि ती लोकांपर्यंत आपल्याला सोपी करून पोहोचवायची असते, त्यावेळेला शब्द तर लिहून ठेवलेत मोठ्या मोठ्या संतांनी, त्याच्याविषयी तर आपण काही बोलू शकत नाही, पण संगीतकाराला त्याचा अर्थ कळणं आणि तो अर्थ त्यांनी लोकांपर्यंत सोपा करून पोहोचवणं, आणि त्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे आवाज. तर हे सगळं जुळणं नक्कीच गरजेचं आहे. पण मधुरव बोरुते ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन की या गाण्यावर आम्ही नृत्य सादर करतो, आणि हे नृत्य माझ्या गुरु सोनिया परचुरे यांनी बसवलेलं आहे. मला वाटतं की ती सुद्धा जाण असणारा नृत्य दिग्दर्शकही लागतो की हा शब्द आणि याचा अर्थ कसा पोहोचला पाहिजे. त्यामुळे मला खात्री आहे ज्यावेळेला तुम्ही नाटक पाहाल त्यावेळेला हे गाणं तुमच्या कानात रुंजी घालेल, आणि ह्याचं जे दृश्य रूप आहे ते सुद्धा तुमच्या मनातून, तुमच्या मनपटलावर नक्कीच घर करून राहील. अगदी. मधुरा, तू आत्ता जे म्हणालेस की अर्थवाही रचना असणं ही फार गरजेची गोष्ट असते, तर तसा तुझा जो अल्बम आहे पाहता श्रीमुख हा अगदी अर्थवाही रचनांनी हे आहे, तर ही गाणी कुठे ऐकता येतील प्रेक्षकांना तेही आपण सांगूया. मी काही गाणी त्याच्यातली अपलोड केलेली आणि प्रोसेसमध्ये आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरनं मी ती गाणी एक एक करून, आता त्याचं कारण यूट्यूबवर व्हिडिओज लागतात त्याचे, त्यानंतर मग ते जास्ती पोचू शकतं. तर माझा मराठाची बोलू आहेच, आणि पाहता श्रीमुख हे जे टायटल आहे त्या सीडीचं तेही गाणं अवेलेबल आहे. आणि आता रामनवमीलाच मी त्यातलं तिसरं एक गाणं रामदास स्वामींचं जे आहे ते प्रदर्शित करणार आहे, त्यामुळे जरूर सगळ्या रसिकांना हळूहळू ती गाणी ऐकायला मिळतील. अर्चना गोरे यूट्यूब वाहिनी याची म्हणजे लिंक ज्याला आपण संकेत दुवा म्हणतो ते आम्ही खाली नक्कीच तुमच्यासाठी देणार आहोत, त्यामुळे ही सगळी गाणी नक्की ऐका. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण भेटतो आहोत. खरं तर आपल्याकडे चैत्रामध्ये हळदी कुंकू करण्याची एक पद्धत आहे. मला वाटतं आज आपण असं एक सांस्कृतिक एकत्र येणं, सांस्कृतिक हळदी कुंकू करतो. समीरा, मला असं सांग, तुम्ही हे जे इनक्रेडिबल मराठी सुरू केलं ह्याला पण 1 वर्ष होतं ना? हो हो, गुढीपाडव्याच्याच निमित्ताने सुरू केलं ना. अगदी खरं सांगू म्हणजे आम्ही 4 दिवस आधी ठरवलं की करूया का आपण हे सुरू इनक्रेडिबल मराठी असं, तर करूया आता गुढीपाडवा आला, चला करूया, इतकं अगदी 4 दिवसात ठरवून आम्ही. पण हे इतका छान उपक्रम वर्षभर झालाय. म्हणजे सुरुवातीला असं जेव्हा तुम्ही आम्हाला पाठवायचा व्हिडिओ तर हो बघूया असं करत ते मागे पडत जायचं, पण कधीतरी बघायला सुरुवात केली आणि ऑफकोर्स आम्हाला तर खूप आवडतायत. पण चांगली गोष्ट अशी आहे की वर्षभरात हळूहळू आमच्याकडची जी टीनेजर मुलं आहेत, अजून लहान मुलं आहेत की ज्यांना मराठी जस्ट आत्ता सुरुवात झाली आहे किंवा ज्यांचं 9वी 10वी झालंय आणि आता मराठीशी संपर्क संपलायत जमाय, तर त्यांना ह्याचं परत एक त्याचा उजाळा मिळतोय आणि आवडतंय. आणि मला वाटतं असं हे म्युझिकल गप्पा टाईप आपण करतोय तर ते सांगीतिक दृष्ट्या अजून पोहोचतंय. तुमचं दोघींचं कौतुक असं आहे की एक तर तुम्ही ना खूप रेलेव्हंट विषय घेतात, म्हणजे गाडगे बाबा आणि पुष्पा असा तो विषय, म्हणजे हे किती मुलांना अगदी असं बिस्स करून ते सगळे शॉर्ट्स तुम्ही आवडतंय बघायला. हे इतकं छान आहे कारण सगळ्या वयोगटांना एक तर ते आवडलं पाहिजे. दुसरं तुमचं महत्वाचं कौतुक म्हणजे की एखादा उपक्रम सुरू करताना आपण आरंभशूर असतो, पण तो पूर्णपणे करणं, त्याची ते स्टँडर्ड, ते क्वालिटी, ती सगळं मेंटेन करणं, हे तुम्ही दोघींनी इतकं सुंदर केलंय. आणि कुठून कुठून विषय, या दोघी जणी अतिशय हुशार मुली असल्यामुळे त्यांनी इतके सुंदर विषय निवडलेले आहेत आणि त्यांना म्हणजे समुद्र आहे तुमच्या समोर, तुम्ही जितके विषय घ्याल तेवढं तुम्ही करू शकाल असं मला वाटतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत तुमचं खूप कौतुक आहे. आणि प्राजक्ता म्हणाली तसं की एखाद्या गोष्टीची गोडी लागण्यासाठी ना ते 1 आणि 2 आणि 10 एपिसोडमध्ये संपूर्ण उपयोग नसतो, ते सतत त्याला वेळ लागतो. तू आता जे म्हणतेस ना की ती क्वालिटी म्हणूया, तो दर्जा टिकवणं, ते खरं तर आव्हान आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये काय होतं, दर आठवड्याला
एक विषय आपल्याला नव्याने मांडायचा आहे आणि आपण सगळीच इतकी सारी व्यवधानं सांभाळून सगळं करत असतो. शूटिंगची गडबड चालू असते, कुठे प्रवास करणार असतो, काय असतं. तर ह्या सगळ्याचं व्यवस्थापन करणं, मॅनेजमेंट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचं सगळं श्रेय मधुराला जातं. कारण तुला माहिती आहे, आपल्याला तर माहिती आहे की ती किती शिस्तीची आहे आणि ते जे एक असतं ना की आधीच आखणी करणं, म्हणजे पुढच्या महिन्यात काय घडणार आहे याची सगळी तयारी आम्ही करून ठेवतो. आणि मला आता सांगायला गंमतही वाटतेय की आमच्या भेटीची वेळ विचारा मधुरा. मी आता तेच म्हणणार होते की ह्याच्यामध्ये आम्ही बघा आमची कामं कशी छान वाटून घेतली आहेत. हे जे खूप जणांना असं वाटतं की मी पण हुशार आहे, तर मी हुशार नाहीये. मी हे सगळे विषय फक्त ठरवायचं काम करते. त्या विषयातली सगळी माहिती, संशोधन, तो सगळा अभ्यास समीरा करते. पण तिचा तो फोर्टे आहे, म्हणजे तिचं वाचन इतकं म्हणजे गाढ आहे की एखादा विषय निवडल्यावर असं नाही होत की पहिल्यापासून सुरुवात करायची. हे मी वाचलंय, ह्यातलं हे घेऊ शकतो, त्यातलं ते. तिच्या समोर तो असा उलगडत जातो विषय. आणि मग माझं काम असं असतं की हा विषय खूप मोठा आहे, तर ह्यातलं काय घ्यावं आणि काय दाखवावं. आणि मग त्यासाठी आम्ही काय करतो, तो महिन्यातनं एकदा भेटतो. जसं समीरा म्हणाली तशी आमची वेळ असते भेटण्याची, ती रात्री 10 ते 1 म्हणजे नॉर्मल वेळ आहे. आमचं ऑफिसचं ठिकाण आहे तुम्हाला सांगतो. आमचा पत्ता आहे मधुरा वेलणकर साटम यांची रेड होंडा सिटी. आम्ही गाडीमध्ये बसून पुढच्या महिन्याचं कॅलेंडर काय आहे, काय विषय वेगवेगळे आहेत, काय आपण हाताळला नाहीये, काय लोकांना आवडेल, आणि सध्या ब्रेकिंग न्यूज काय चालू आहेत, लोकांना आजूबाजूला काय घडतंय. म्हणजे जेव्हा अंबानी वेडिंग खूप त्याची चर्चा इतकी सगळीकडे चालू होती, तेव्हा मला असं वाटलं की जगन्नाथ शंकर शेट यांनी असंच एक अतिशय मोठं लग्न केलं होतं की जे त्या काळामध्ये 4-8 दिवस चाललं होतं आणि त्याला खूप जणांची हजेरी आणि हे सगळं होतं. म्हटलं हे सांगायला पाहिजे, कारण हे झालंय, असं नाहीये की हे पहिल्यांदा घडतंय आपल्याकडे. समीराचं एक कौतुक सांगते की म्हणजे कसं असतं की आपल्याला डॉक्टर दिसले की आपण अचानक मला ना जरा हात दुखतोय वगैरे असं सांगायला सुरुवात करतो. तसं मला समीरा दिसली की कुठले तरी संदर्भ वाचले, हे बरोबर आहे का, किंवा या विषयावर तुझं काही वाचन, पण तिचं उत्तर असतं त्याच्यावर. हे पण म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल आम्ही गुणगान सोहळा करतोय. हे खरंच समीराचं कौतुक अशासाठी आहे की हुशार खूप जण असतात, पण आपण जसं म्हणतो तसे देणारे हात कमी असतात. तिला कुठेही, म्हणजे मी तर कधी कधी कुठूनही स्टेजवरनं पण तिला फोन केलाय की अगं अचानक गाणं बदललंय आणि आता या गाण्याचं मला निवेदन करायचंय, तर काहीतरी सांग. तर ती पटकन 4 ओळी पाठवायची. म्हणजे कधीही मदतीला, कधी तिचा हात मागे नसतो. ज्ञान देण्याचं उत्तम काम ती करते आहे आणि अगदी हौसेने करते आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही मला किती माहिती आहे हा आविर्भाव तुम्हाला कधी शोधून सापडणार नाही. अगं परवा आम्ही सज्जनगडावरचा भाग केला, तर सज्जनगडावर जाताना आम्हाला रस्त्यात काही मराठी कलाकार भेटले, तर त्यांनी पण तेच सांगितलं, अगं मला एका सुभाषिताचा अर्थ हवाय. वडा खाताना आठवण झाली, सुभाषिताचा अर्थ हवाय. ओके ओके मला पाठवा, मी तुम्हाला पाठवते. सरळ उत्तर होतं. आला का मेसेज? इनक्रेडिबल मराठीच्या या सगळ्या प्रवासाविषयी आपण बोलतोय आणि तुम्ही इतकं भरभरून माझं कौतुक केलं, तर त्याबद्दल आभार. पण खरंच ही आनंदाची देवाणघेवाण आहे आणि ही करताना फार मजा येते. आणि जेवढी धावपळ आम्ही दोघी करत असतो तितकीच मला वाटतं आमची जी तांत्रिक आमचा जो संच आहे, आमची टेक्निकल टीम आहे, त्यांचाही रोल यामधला, त्यांचीही भूमिका खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अनिकेत आम्हाला मदत करत होता आणि आता बराच काळ प्रतीक आणि हर्षल आमच्याबरोबर काम करत आहेत. काय असतं, तुम्हाला एक एपिसोड 10-12 मिनिटाचा दिसण्यासाठी त्याच्या मागे, पडद्यामागे खूप गोष्टी घडत असतात आणि यातले अनेक एपिसोड आम्ही बाहेर चित्रीकरण त्याचं करत असतो. त्यामुळे आवाज असतात, खूप गोष्टी त्यातल्या वजा करायच्या असतात. त्यासाठी सुद्धा पुन्हा त्यांचं एक व्हिज्युअल संशोधन मला वाटतं त्यांना करावं लागतं. कारण तुम्ही व्हिडिओज पाहिलेत आपले तर तुमच्या लक्षात येईल त्यात खूप चित्र असतात. त्या चित्रांमध्ये अनेकदा लोक आपल्याला सुधारणा सुद्धा सांगतात आवर्जून, पण त्याचं एक कारण असं आहे की कॉपीराईट फ्री ज्या आम्हाला प्रतिमा असतात त्याच वापरता येतात आणि कधी कधी नामसादृश्यामुळे किंवा काही असे घोळही होतात. पण आम्हाला खूप छान वाटतं की जेव्हा समोरून सुधारणा येते, म्हणजे किती बारकाईने प्रेक्षक सुद्धा पाहतायत. आणि मला म्हणजे आता प्रतीक आणि हर्षलचं नाव निघालंय तर मला हे सांगायला आवडेल की ही अतिशय तरुण मुलं आहेत, गावाकडची मुलं आहेत, त्यांचं प्रमाण मराठी इतकं उत्तम नाही.
त्यामुळे तुम्ही अनेकदा आमच्या ज्या चुका आम्हाला दाखवून देता की टायपिंगमध्ये काही चुका होतात, तर जसं म्हणाले की एक महत्त्वाचा मुद्दा की तुमचं लक्ष आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आम्हाला सुधारण्याची संधी मिळते. पण तुम्हाला गंमत अशी सांगते की ज्या वेळेला आम्ही हा उपक्रम सुरू केल्यानंतर प्रतीक आणि हर्षल आले तेव्हाचं त्यांचं मराठी आणि आताचं त्यांचं मराठी यातही खूप फरक पडलेला आहे. आणि ज्या काही चुका होतात, मला असं वाटतं की चुका होणंही गरजेचं आहे ना. आपण जन्माला आल्यापासून काही सगळं घेऊन येत नाही, चुकांमधनंच आपण शिकत जातो, जसं आम्हीही शिकतोय आणि तेही शिकतायत. आणि तुम्हीही कदाचित तुमच्या सूचनांमधनं आम्हाला जे काही सांगता आहात त्यावरनं आम्हालाही एक वेगळी उमेद येते की अरे नाही, इथे आपण लक्ष द्यायला हवं. आणि हेही सांगायला आवडेल की जेव्हा आम्हाला लक्षात आलं की या दोघांचं प्रमाण मराठी तेवढंसं बरोबर नाहीये, प्रमाण मराठी आपण म्हणूया की लिखाणातलं, किंवा अनेकदा टायपिंग चुका सुद्धा होत असतात, तर त्यासाठी खास आम्ही आमचे एक मित्र आहेत प्रसाद अकोलकर, ते आम्हाला मदत करतात. तर मग आता सध्या आम्ही त्यांना आधी भाग पाठवतो ज्याला आपण प्रिव्ह्यू म्हणूया, आणि ते काही सुधारणा सांगतात. पण यात वेळेची पण खूप कसरत असते. मी म्हटलं तसं दर आठवड्याला, आणि आम्ही एक ठरवलंय की या नियोजित वेळेत तो भाग गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी थोडीशी धावपळ करायला लागते. पण मला वाटतं जेव्हा तुमचा छान प्रतिसाद मिळतो, जेव्हा आज आम्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांमध्ये जातो आणि लोक सांगतात की तुमचे इन्क्रेडिबल मराठीचे भाग आम्ही बघतो, इतकं समाधान वाटतं. आणि असं वाटतं म्हणजे याचीसाठी केला होता अट्टाहास, अशी जी एक भावना असते ती निश्चितपणे या निमित्ताने येते. प्राजक्ता, आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने भेटलोत आणि मी तुझ्या युट्यूब चॅनलवरती एक फार सुंदर गुढीपाडव्याचं गाणं ऐकलंय. कारण पाडवा असं म्हटल्यावरती त्याच्या भोवती इतक्या छान शुभ गोष्टींचं कोंदण आहे. म्हणजे तो विजयाचा उत्सव आहे, हिंदू नवीन वर्षाची ती सुरुवात आहे, आपल्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात आहे, वसंत ऋतूचं स्वागत आहे, चैत्र पालवी आहे, इतके वेगवेगळे संदर्भ आहेत त्याला, आणि ते सगळे तुझ्या गाण्यामध्ये आले. तर मला त्या गाण्याविषयी आधी जाणून घ्यायचंय की सांगायला आवडेल. तू म्हणलीस तसं चैत्र महिन्याविषयीच्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी या गाण्यात कवयित्रीने लिहिल्या आहेत. मुळात हे गाणं सगळ्यांच्या लाडक्या कवयित्री संगीता बर्वे यांनी लिहिलेली ही कविता आहे. आणि आपल्या सगळ्यांचे भावगीतांचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते गजाननराव वाटवे, ज्येष्ठ संगीतकार, यांची या गाण्याला चाल लाभलेली आहे. आता हे गाणं म्हणजे खरं तर आम्ही त्यांना अण्णा म्हणतो, वाटव्यांना. तर 1998-99 साली अण्णांचा एक अल्बम केला होता पुण्यामध्ये, आणि केदार परांजपे जे सिंथेसायझर वादक आहेत त्यांनी या अख्ख्या अल्बमचं संगीत संयोजन केलं होतं. संगीता बर्वे यांच्या सर्व कविता होत्या आणि त्याच्यामध्ये हे गाणं होतं. या गाण्याचे शब्द असे आहेत की चैत्र अंगणी फुलला, चैत्र गौरीवर आहे, गौर आली ग माहेरा, गौर आली ग माहेरा, घाला चैत्रांगण दारी, बांधा तोरण गुढीला, गौर आली ग माहेरा. असं सुंदर वर्णन, मी पिक्चरस्क म्हणतो आपण तसं चित्रवर्णन आहे गाण्यात. आणि त्याच्यावर एक ॲक्च्युली छान व्हिडिओ होऊ शकतं असा आम्ही खूप प्रयत्न करत होतो, पण शेवटी ते स्टुडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात व्हिडिओ करून आम्ही तो चॅनलवरनं आणला. मला वाटतं आता मधुराला सांगूया आपण की छान असा नटून सजून एक छान व्हिडिओ कर त्या गाण्यावर. बापरे. मला आता असं वाटतंय आम्ही 4 जण इथे आहोत, आपण असाच करू शकतो, अशा छान नटून, है ना. कारण चैत्र गौरी म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं हळदी कुंकू आणि हे असतंच, त्यामुळे आंब्याची डाळ पण आईला सांगू करायला पाहिजे, म्हणजे आईलाही कामाला लावू आणि आपण छान गाणं करू. नाही पण आज निदान आपण ऐकू तरी आहे गाणं. येस येस. आणि या गाण्यात ती माहेरवाशीण घरी आलेली आहे, आई तिचे सगळे लाड करते आहे, आणि लहानपणापासून म्हणजे आपली लेक लग्न होऊन आता परत हळदी कुंकू घेऊन माहेरी सासरी चालली आहे, या पॉइंटवरचं ते गाणं आहे आईला वाटणार असं त्याच्यात आहे. आणि म्हणजे अण्णांकडून शिकायला मिळणं ही किती मी खरंच भाग्यवान समजते की हे गाणं आणि अजून एक भुई भिजली म्हणून गाणं आहे, ही 2 गाणी त्या अल्बममध्ये गायला अण्णांनी खरंच संधी दिली. खूपच मी लहान होते, कॉलेजच्या 2nd इयरला वगैरे होते, आणि पुण्यात तेव्हा स्थायिक होते. सो अण्णा पुण्यात राहायचे आणि त्यांच्याकडे जाऊन ही सगळी गाणी आणि अजून कित्येक गाणी त्यांच्या चाली आम्हाला समोर बसून शिकता आल्या. मी असं ऐकलंय, मला आता तुझ्याकडून खात्री करून घ्यायला आवडेल की त्यांच्या घरावरती जी नावाची पाटी होती तिथे भावगीत गायक असं लिहिलेलं होतं. असं लिहिलेलं आहे.
त्या रस्त्यालाही ते तसं नाव आहे आणि त्यांच्या घराच्या बाहेर असं लिहिलेली आहे. म्हणजे जसं बोरकर म्हणायचं ना की आय एम पोएट बोरकर, तसं त्यांना तो एक इतका आनंद आणि अभिमान होता की, आणि खरंच त्यांचं अख्खं पर्व त्यांनी सुरू केलं. आणि खरंच काही गोष्टी ज्या मी अनुभवल्या, ज्या आता मला आठवतात की अण्णा हार्मोनियम घेऊन बसलेले असायचे, असं पुस्तक त्याच्यावर असायचं आणि ते स्वतः फार सुंदर असं, त्यांची बोटं पण मला आत्ता दिसतात वाजवताना. आणि मी किती लहान होते पण ते फोन करून म्हणायचे तुला वेळ कधी आहे, तेव्हा ये, म्हणजे चाल शिकवतो. पण त्यांना असं त्या एजमध्ये वाटायचं ही वॉज ऑलरेडी 82 वर्षाचे होते तेव्हा. तर त्यांना असं व्हायचं की मला जी चाल सुचली ती कोणाला तरी शिकवून ठेवतो, म्हणजे ती चाल लक्षात राहील तुमच्या. तेव्हा असं काही खूप रेकॉर्डिंग व्हिडिओ असं काहीच नव्हतं, मोबाईल नव्हते. सो मग आम्ही ते वॉकमनवर शक्यतो आम्ही त्यांच्या आवाजात घ्यायचो किंवा शिकून, मग त्यामुळे मग रिहर्सलला खूप वेळा त्यांच्याकडे जायचो. पण ही सवय किती छान लागत असेल ना त्या काळात, की चाल एकदा ऐकून लक्षात ठेवणं. आता काय होतं की आता हे काय आपण रेकॉर्ड करून ठेवू, म्हणजे नाही म्हटलं तरी आपण इथून थोडेसे आळशी व्हायला लागतो. ते त्यामुळे तेव्हा शिकलेल्या त्या चाली विसरल्या जात नाहीत असं त्याचं अजूनही जाणवतं. तर ते गाणं आज गुढीपाडव्याला ते गाणं ऐकणं म्हणजे फारच आवडेल. ऐकूया. चैत्र अंगणी फुलला गौराली ग माहेरा, गौराली ग माहेरा. चैत्र अंगणी फुलला गौराली ग माहेरा, गौराली ग माहेरा. घाला चैत्रांगण दारी, बांधा तोरण गुढीला, गौराली ग माहेरा. चैत्र अंगणी फुलला गौर माझी गलाडाची, कुठ ठेवू कुठ नको, गौर माझी गलाडाची, कुठ ठेवू कुठ नको. विष्णू लक्ष्मीचा जोडा, जोडा शोभतो साजीरा, गौराली ग माहेरा. चैत्र अंगणी फुलला सांज तुळशीच्या पाशी, गुज बोले मायले की. सांज तुळशीच्या पाशी, गुज बोले मायले की. फुटे मायेचा दाटव, गाऊ भेटली वासरा. फुटे मायेचा दाटव, गाऊ भेटली वासरा. फुटे मायेचा दाटव, गाऊ भेटली वासरा, गौराली ग माहेरा. चैत्र अंगणी फुलला गौराली ग माहेरा, गौराली ग माहेरा. चैत्र अंगणी फुलला. वा प्राजक्ता, आणि माझी खात्री आमच्या प्रेक्षकांना सुद्धा गुढीपाडव्याची ही भेट तुझी गीतरूपी नक्की आवडली असेल. धन्यवाद समीरा. पण मला ना या निमित्ताने एक प्रश्न जो मनात माझ्या नेहमी येतो, आणि आपण सगळे पालक आहोत आणि टीनेज किशोरवयीन मुलांचे पालक आहोत, म्हणून मला हे विचारावं असं वाटतं की ही भाषा आपली खरं तर आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. मुळातच मराठी भाषा अभिजातच आहे, पण अलंकारिक भाषा जी आपण म्हणतो ना, थोडी साहित्यिक भाषा, ती जरा मुलांना अवघड वाटते, असं तुम्हालाही वाटतं का? हो, म्हणजे आत्ताच्या मुलांना थोडंसं मराठीशी त्यांचा सहवासच कमी आहे. त्यामुळे जे काय बोलतात ते 3 भाषांमध्ये मिश्र एक वाक्य आहे असं सध्या चित्र आहे. कडबोळी भाषा बोलतात. त्याच्यामध्ये गाण्यातली जी काव्यातली भाषा आहे ती त्यांना अवघड वाटू शकते. आणि म्हणूनच काही काही प्रयोग मराठीत पण होत आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना सोपी मराठी, थोडी समजेल अशी मराठीतली गाणी, असे प्रयोग होत आहेत. तर मला वाटतं अर्चनानी आज एक असं गाणं, असं एक कविता आणलेली आहे. मला वाटतं मध्ये मी गाणं केदार परुळेकर म्हणून एक कवी आहे, माझा खूप छान मित्र आहे आणि केदार बरोबर मी खूप कार्यक्रमही केलेत. आणि ते माइंड मेंटलिस्ट आहेत. अच्छा.
आणि त्यांनी ना एक खूप सुंदर असं हलकं फुलकं गाणं लिहिलंय जे ह्या म्हणजे आता माझा मुलगा 11वीत आहे, परफेक्ट ते कॉलेजमधलं वय आणि ते सगळे अंगात फुलं फुलू लागली वगैरे तर मी आपलं त्याला दुरून गायडन्स देत असते की बाळा तू मग कोणाला प्रपोज करायचं ठरवलं असत तर मग तू काय मला म्हणशील म्हणून मी एक तर मी म्हटलं की एक असं काहीतरी अरे असं म्हणू नको लॉल वगैरे असे शब्द वापरण्यापेक्षा म्हटलं तू एक छान मी तुला गाणं सांगते करायची वेळ आली तर तू हे वापर म्हणजे नक्की तुला हो म्हणे. तर केदार परुळेकर मला हे खूप आवडले. असं मोकळेपणा हवा ना नात्यांमध्ये की आपण हे मोकळेपणाने बोलायला हवं मुलांशी. मुळात भाषा तर पुढचा मुद्दा आहे पण आधी संवादच हवा घरात. मुळात तो संवाद घडायला हवा. आणि मला असं वाटतं की आता जो मुद्दा आपण म्हटलं की मराठी बोलण्यासाठी दरवेळेला ती प्रमाण भाषा किंवा साहित्यिक अलंकारिक भाषा बोलण्याची गरज नाही. अगदी साधं स्वच्छ मराठी खूप सोप्या पद्धतीनेही बोलता येतं आणि आपल्याला व्यक्त होता येतं. पण आजकाल आपल्याला त्या म्हणजे बाहेरनं त्याचं एक वलय असतं ना ते असं खूप अवघड वगैरे वाटल्यामुळे आपल्याकडे मराठीत म्हण आहे ना खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. आपण तसं करतो की बोलू तर एकदम साहित्यिक असं पूर्ण मराठी बोलू नाहीतर काहीच नाही डायरेक्ट इंग्रजी थोडी मारली. साधं सोपं सुद्धा बोलता येतं आणि त्यातनं आपल्या भावना व्यक्त होता म्हणजे करू शकतो आपण. हे सुद्धा नवीन पिढीला खरं तर कळायला हवं. त्यामुळे ही अशी गाणी मला वाटतं अजून यायला हवीत. मधुरा मला डिजिटल मधुरावची आठवण झाली की त्यानिमित्ताने आपल्या लक्षात आलं ना की जगभरामध्ये मराठी माणसं जी परदेशात राहत आहेत ती सुद्धा मराठीतून खूप सुंदर पद्धतीने व्यक्त होत आहेत आणि त्याही सगळ्या सादरीकरणात खूप साधे सोपेपणा होत. खूप आयुष्यातला आपण आपल्या रोजच्या जगण्यातलं काहीतरी आहे. तर मला वाटतं केदारच्या कविता आता मी तर केदारच्या कविता खूप जवळून अनुभवलेल्या आहेत म्हणून मला माहितीये की तो किती साधं सोपं सुटसुटीत आणि पटेल असं. पण मग आपण ते गाणं ऐकूया असं मला वाटतं. आणि म्हणजे तुम्हालाही सगळ्यांना कल्पना येईल की साध्या शब्दातही व्यक्त होणं काही कठीण नाही. त्यामुळे आपण प्रयत्न करून बघायला हरकत नाही. आता सगळ्यांना प्रेम कविता वापरायची नसेल तर वेगवेगळ्या विषयांवरच्याही कविता मिळू शकतात किंवा तुम्ही करू शकता. आपण गाणं ऐकूया. केदार परुळेकर याचे शब्द आणि मंदार आपटे यांचं संगीत असलेलं हे एक हलकं फुलकं प्रेमगीत. खुल्या दिलाने बोल जरा ग बोल जरा तू आहे नाही प्रीत एकदा सांग जरा तू. खुल्या दिलाने बोल जरा ग बोल जरा तू. उगाच आढे वेढे कसले थापा साऱ्या. उगाच आढे वेढे कसले थापा साऱ्या. क्रमामध्ये मी असलो तरीही सांग जरा तू. क्रमामध्ये मी असलो तरीही सांग जरा तू. खुल्या दिलाने बोल जरा ग बोल जरा तू. सारे देती गुलाब म्हणून दिला ग चाफा. सारे देती गुलाब म्हणून दिला ग चाफा. काट्यांचा तो गुच्छ हवा तरी सांग जरा तू. काट्यांचा तो गुच्छ हवा तरी सांग जरा तू. खुल्या दिलाने बोल जरा ग बोल जरा तू. चंद्र एकटा किती जणांनी वाटून घ्यावा. हो चंद्र एकटा किती जणांनी वाटून घ्यावा. पण तोच तुला जर हवा तरीही सांग जरा तू. तोच तुला जर हवा तरीही सांग जरा तू. खुल्या दिलाने बोल जरा ग बोल जरा तू. माझ्याहूनही कुणी देखणा मिळेल तुझला. पण आवडलो जर मीच तुला तर सांग जरा तू. पण आवडलो जर मीच तुला तर सांग जरा तू. सांग जरा तू. सांग जरा तू. खुल्या दिलाने बोल जरा ग बोल जरा तू. आहे नाही प्रीत एकदा सांग जरा तू. उगाच आढे वेढे कसले थापा साऱ्या. हा क्रमामध्ये शब्द महत्वाचा आहे.
क्रमामध्ये मी असलो तरीही सांग जरा तू, खुल्या दिलाने बोल जरा ग, बोल जरा तू. वा, खरंच म्हणजे मला असं वाटतं की हे गाणं ऐकल्यानंतर की तरुण पिढीला भाषा सोपी वाटायला लागेल आणि त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी वेगळ्या भाषेची कदाचित गरजही लागणार नाही. त्यांना मराठीतच छान पद्धतीने व्यक्त होता येईल. आणि मला हे या निमित्ताने सांगायला आवडेल की इनक्रेडिबल मराठीचा कुठेतरी हा एक परिणाम नवीन पिढीवर होऊ लागलाय. जसं मगाशी सुरुवातीला तू प्राजक्ता म्हणालीस की आता तरुण पिढी पण बघायला लागलीये, तसं अनेक शाळांमध्ये आपले भाग दाखवत आहेत. अगदी महाराष्ट्रात नाही तर भारताबाहेरही अनेक शाळांमध्ये आपले भाग दाखवले जात आहेत. म्हणजे कानावर तरी माहिती पडते, आपण बघू पण शकतो आणि खूप जण गाडी चालवताना पॉडकास्ट सारखे सुद्धा आपले हे भाग ऐकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जसं आम्ही मागच्या भागामध्ये म्हटलं होतं की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर केल्यानंतर त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागतोय आणि जो आता आम्हाला दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण या निमित्ताने अजूनही खूप माणसं जोडली गेली. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की काही भाग जे आपण केले की आता झाशीची राणी असेल किंवा गोडसे गुरुजींनी ज्यांनी पुस्तक लिहिलं त्यांच्या सगळ्यांच्या वंशजांनी आपल्याला संपर्क केला. सरोजिनी बाबर यांच्यावर जेव्हा भाग केला तेव्हा त्यांच्या कुटुंबाने आता अगदी म्हणजे डोळ्यात पाणी आलं त्यांच्या कौतुकाने की आमच्या अक्कावर कोणीतरी हा असा भाग केला आणि आमची अक्का असती तर हे असंच बोलली असती, इतकं त्यांना ते भरून आलं. आणि आता आम्ही जेव्हा सज्जनगडावरती भाग चित्रीकरण करायला गेलो तेव्हा आम्ही आवर्जून म्हणजे साताऱ्यापर्यंत गेलो आहोत म्हणून औंधच्या जवळ त्यांचं खूप सुरेख फार्म हाऊस आहे. तर त्या यशोवर्धन पवारजी आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी आमचं स्वागत करण्यासाठी आम्हाला खास त्यांनी बोलवून घेतलं होतं की तुम्ही तिथपर्यंत येताय तर आमच्याकडे या. आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे फार सुंदर संग्रह आहे सरोजिनी बाबर यांच्या सगळ्या पुस्तकांचा, त्यांना आतापर्यंत मिळालेल्या त्यांच्या कारकिर्दीतल्या पुरस्कारांचा. तर ते सगळं त्यांनी आवर्जून बोलवून आम्हाला दाखवलं. तर अशी जेव्हा दाद मिळते किंवा आपल्या देवधर काकांचा पण उल्लेख करायला पाहिजे. जरूर. सावली ट्रस्ट ते चालवतात आणि खूप मोठं काम करतात आणि कुठेही त्याचा बडेजाव नाहीये. पण आम्ही काहीतरी चांगलं करतोय मराठी भाषेसाठी, त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी एक थोडासा मदतीचा हात देऊ केला आम्हाला आणि काही विचारलं नाही, तुम्ही चांगलं काम करताय, हे काम करत राहा, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने हेही सांगायला आवडेल की ज्या वेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेला आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा इतिहासाविषयी सुद्धा ते बोलले, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यात काय करायला पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मराठी भाषा ही डिजिटली ग्लोबल व्हायला पाहिजे आणि कुठेतरी इनक्रेडिबल मराठी या माध्यमातून या दिशेला आमचं हे पाऊल खरं तर त्याआधीच आम्ही उचललं होतं. पण आता हे एक लक्षात येतं ना की आपली दिशा चुकलेली नाहीये किंवा आपण या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचतोय, लोक जोडले जात आहेत आणि नवीन नवीन विषय सुद्धा आम्हाला सुचवले जात आहेत की ह्या विषयावर करा, हे करा. आणि त्यामुळे आमची पण एक उमेद वाढते खरं. आणि मला असं वाटतं की आता नवीन वर्षाची वाटचाल सुरू करताना ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सगळे भेटलो. खरं तर हा सुद्धा एक नवीन उपक्रमच झाला इथे बसल्या बसल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला अशा जर संतरचना ऐकायच्या असतील तर 2 गोड गळे आपल्याकडे आहेत. आपण खरंच एक एक संत घेऊन सुद्धा अशी एक सिरीज पण करू शकतो. तर तुम्हाला आवडेल का आम्हाला नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा हिंदू नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर जरी या आमच्या सख्या असल्या तरी सुद्धा अर्चना आणि प्राजक्ता तुम्ही दोघी इथे आलात, इतकी सुंदर गाणी म्हटलीत आणि आपण म्हटलं तसं थोडासा गुणगान सोहळा जरी झाला असला तरी सुद्धा खरंच मला असं वाटतं की हे आम्ही कलाकार म्हणून आमची कामं करतोच आहोत. पण हे सगळेच इथे उपस्थित कलाकार असे आहेत की जे त्यांच्या कलेतून समाजाला सुद्धा काही देऊ करण्याचा प्रयत्न करतायत, इच्छा आहे आणि त्या दिशेने काहीतरी आपापलं पाऊल उचलतायत. मला असं वाटतं की पाऊल उचलणं ही पहिली पायरी असते आणि नंतर तो प्रवास करत राहणं त्या दिशेने, त्यासाठी इतकं चांगलं प्रेमळ बळ तुमच्या पाठीशी असणंही गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इनक्रेडिबल मराठीच्या सगळ्या
म्हणजे आमचे तंत्रज्ञ जे असतील ते म्हणा, किंवा आमच्या घरातली मंडळी असतील, किंवा आता मधुरव बोरुते ब्लॉग किंवा इनक्रेडिबल मराठी, हे जे अख्खं कुटुंब मराठीचं कुटुंब झालंय, त्या अख्ख्या कुटुंबाचं याच्यामध्ये योगदान आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही बघितलं असेल तर यूट्यूब वाहिनीवर अनेक पॉडकास्ट होतात, पण हा पॉडकास्ट सुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीनेच केलेला आहे. नुसती मजा करायची म्हणून ह्या हुकूम करून गप्पा मारत, म्हणजे करायला पाहिजे ते सुद्धा, मी असं नाही म्हणत नाहीये, पण जो विषय आपण हाताळतोय त्या विषयाचं जे वजन आहे ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. मला वाटतं मधुरा, या निमित्ताने एक गोष्ट जोडावीशी वाटते. आम्ही सगळ्या मैत्रिणी, म्हणजे आणखीनही आमच्या मैत्रिणी आहेत, काही मित्रही, आम्ही सगळे मिळून असा एक उपक्रम सध्या हाती घेतलाय की गप्पा मारायला भेटायचं, पण काहीतरी विषय धरून गप्पा मारायच्या. तर मला वाटतं तीही एक छान कल्पना आहे. जसं ग्रंथालयाची कल्पना आपण लोकांना सांगितली होती, ती खूप आवडली अनेक मंडळींना, की एखाद्या कॉलनीमध्ये, इमारतीमध्ये मुलांसाठी एक छोटंसं वाचनालय घरातून चालवावं, जो उपक्रम मधुरा गेली अनेक वर्ष करते आहे. तर मला वाटतं या निमित्ताने ही कल्पना मला आता बोलता बोलता शेअर करावीशी वाटली, की असंही आपण करू शकतो की एखादं पुस्तक, एखादा लेखक याच्याविषयी गप्पा मारण्यासाठी, किंवा आता वसंत ऋतू आहे तर वसंत ऋतूची गाणी म्हणण्यासाठी भेटूया, जसं आपण उपक्रम केला होता. तर असंही काहीतरी छान नक्की करता येऊ शकतं. तू म्हणालीस तसं की एक सुरुवात करायला पाहिजे, मग आपल्याला आपोआप गोष्टी सुचत जातात. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी साहित्य याच्याशी आपली जी नाळ जोडलेली आहे ती तुटू देऊ नका. आणि ती जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर अशा विविध कार्यक्रमातून, वाचनातून, त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण हा सगळा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. इनक्रेडिबल मराठीचं 1 वर्ष आम्ही हा प्रयत्न करतोय. यापुढेही आम्हाला तुमच्या सूचना आणि कौतुक हवं आहे, आणि त्या सगळ्या साथीला घेऊनच आम्ही पुढचा प्रवास करू ही खात्री वाटते मला. आणि मला असं वाटतं की इतकं छान हा सगळा भाग झालेला आहे आज, आणि सोहळाच म्हणायला हरकत नाही असा सोहळा झालेला आहे. तर याची सांगता सुद्धा आपण एखाद्या छान गीताने करूया. काय वाटतं, ऐकूया? पण गाणं ऐकण्यापूर्वी मला वाटतं आपलं नेहमीचं जे आवाहन आहे तेही लोकांना नक्की करायलाच हवं. आणि अर्थातच गुढीपाडव्याच्या या सुमुहूर्तावरती आपण या वाहिनीला पसंती द्या, हिचा प्रसार करा, आणि अजून सभासद झाले नसाल तर नक्की सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आमच्या बरोबरच अर्चना आणि प्राजक्ता या दोघींच्या ज्या यूट्यूब वाहिनी आहेत त्यांचे सुद्धा संकेत दुवे देत आहोत, त्यामुळे तिथेही जा आणि मराठी गाण्यांचा आस्वाद घ्या. धन्यवाद. धन्यवाद. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सतत रूप आगळे, वसंत वनात जनात हासे, सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे, गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट, भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सतत रूप आगळे.